नमस्कार, कसे आहात सर्व? मी अश्विनी खूप खूप स्वागत करते तुमचं माझं चॅनेल न्यू जर्नीमध्ये. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ देत आणि जो काही लाईफमध्ये स्ट्रगल आहे तो शिवशंभूंच्या कृपेने लवकरच संपू देत, हीच सदिच्छा. चला तर मग आज आम्ही चाललो आहे सांगलीमधील कल्पद्रुम क्रीडांगणावर, कारण तिथे चालू आहे खाना विथ गाणा हे फूड फेस्टिवल. चला तर मग तुम्हीही आणि एन्जॉय करा आमच्यासोबत. आम्ही काय काय घेतलं आणि काय काय तिथे पाहिलं, चला तर मग आता मी माझी बडबड पूर्ण बंद करते आणि तुम्हाला पण आतमध्ये घेऊन जाते. त्याचं तिकीट होतं प्रत्येकी 40 रुपये. हे फूड फेस्टिवल चालू होऊन 2-3 दिवस ऑलरेडी होऊन गेले, तेव्हा आम्ही चाललो आहे. आज जाऊ उद्या जाऊ आणि यांना पण लवकर यायला टाईमात पण बसायला पाहिजे. यांनी आज जरा लवकर आले होते, म्हटलं मग आज जाऊयाच काही झालं तरी, तेवढाच जरा एन्जॉय म्हणून. इथं उपस्थित झालेले आहेत आणि महेशभाईंना नक्कीच सांगलीकर ओळखतात, पण मला असं वाटतं की एक वेगळी ओळख कंपनीचं नाव ऑनलाईन नाही, ऑनलाईन कॅश मध्ये. पैसे घेते मी आधी लवे की आपण तुम्ही कडे तुम्हाला आम्ही लावण्यात चुकीच आहे, चुकीच दिसते साहेब. ओके
सितारा खुश रंग बहारा मैं तेरा हो जाऊं जो तू कर दे इशारा ओळख होऊन जाते सगळ्यांच्या बरोबर. तो रणजितसाठी एक जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मला बघून पण कार्यक्रमाला एकत्र केलेले आहेत त्यांच्याबरोबर. खूप छान गायक आहे आणि आता असं मला वाटायला लागलं इतके सगळं गोष्ट अँकर पण ओळखी काय असं वाटायला लागलं. मूग भाजी कसं आहे प्लेट? 60 रुपये. ओके द्या म्हणजे ग्लोबल मॉडेल इंडिया याचे अमर सोनावणे सर इथं उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर आपल्या इथं उपस्थित आहेत ते श्रीलंकेहून आलेले मिस्टर रुपेन. एकदम जोरदार टाळायला पाहिजे. आपल्या सांगलीला भेट द्यायला ते आलेले आहेत. मला अमर सरांना विनंती करायची आहे की हे मॉडेल्स
सगळ्या स्टॉलला भेट द्यायला मी घेऊन येणार आहे. त्यामुळे सगळे सज्ज राहा. तोपर्यंत आपण ऐकूया चित्रे प्रेझेंट ठाणावी गाण्यामध्ये एक मस्त गोड असं गाणं. येस प्लीज. आणि याच्यानंतर फक्त 1 तास उरलेला आहे आपल्याकडे, कारण 10 वाजता आपल्याला साऊंड रिस्ट्रिक्शन्समुळे आपल्याला कार्यक्रम बंद करावा लागतो. सो मला असं वाटतं की आता थोडीशी गाणी धमाकेदार होऊ दे, चालेल ना? ओके. सो जरा एनर्जीने टाळ्या वाजवा. त्याच एनर्जीने आम्ही तुमच्यासमोर गाणी प्रेझेंट करणार आहोत. व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल की एकच गेम का डबल खेळली जाते. ती गेम खेळायला लावणारी मीच होते. नंतर येताना मिस्टर म्हणाले की तेवढे पैसे घालवण्यापेक्षा त्याच्यामध्ये तुला हवी ती वस्तू आली असती. आणि नंतर मला ते जाणवलं की होय खरंच. तर असं आमचं एन्जॉयमेंट झालं. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या भेटूच आपण नवीन व्लॉगसोबत.